इस भागदौड़ भरी जिंदगी में जहां इंसान अपने लिए वक्त नहीं निकाल पाता, वही एक शख्स ऐसा है जो पिछले 23 सालों से हर दिन उन मूक जीवों के लिए वक्त निकालता है जो बोल तो नहीं सकते मगर प्यार और अपनापन जरूर महसूस कर सकते हैं। नागपुर के अंबाझरी गार्डन में हर सुबह एक जाना पहचाना चेहरा नजर आता है। उम्र भले ही ढल रही हो, लेकिन दिल में सेवा का वही पुराना जज्बा बरकरार है। ये है सतपुरुष वानखेड़े। पिछले 23 सालों से हर रोज यहाँ आते हैं सिर्फ इसलिए कि इन मूक पक्षियों को दाना पानी दे सके। न कोई छुट्टी, न कोई शिकायत। उनके दिन की शुरुआत ही इन परिंदों की देखभाल से होती है। वो कहते हैं पक्षियों को भी प्यार चाहिए और वो बदले में निस्वार्थ प्रेम लौटाते हैं। उनकी ये भावना हर सुबह अंबाझरी बाग में जिंदा हो उठती है। शुरुआत कुछ गिने चुने पक्षियों से हुई थी, लेकिन आज हालात ये है कि जैसे ही वो बाग में आते हैं, परिंदों का झुंड खुद ब खुद उनके इर्द गिर्द मंडराने लगता है। उनके लिए ये एक रूटीन नहीं बल्कि इबादत है। स्थानीय लोग मॉर्निंग वॉक करने के लिए आते हैं और पर्यावरण प्रेमी सभी वानखेड़े के इस काम से प्रभावित है। कुछ तो अब उनके साथ इस नेक काम में हाथ भी बटाते हैं। वानखेड़े का मानना है कि जब हम प्रकृति और जीवों से प्यार करते हैं तो वो प्यार कई गुना बढ़कर हमारे जीवन में लौटता है और उन्हें इसका सच्चा सुख मिलता है। मानसिक संतोष जो किसी भी दौलत से कहीं ज्यादा कीमती है। सतपुरुष वानखेड़े का यह कार्य न सिर्फ पक्षियों के लिए एक सहारा है बल्कि पूरे समाज के लिए एक संदेश है की इंसानियत अभी भी जिंदा है। कल्पना तशी काही मनात नाही ना। कल्पना येत राहते की आपल्या जवळ आलेल्या कोणी माणूस असो, पशु पक्षी जानवर असो, कोणी असो का, आपण शांत बसलाय आणि आपल्या जवळ आलेला आहे, आपल्या जवळ जेही असलं ते त्यांना द्यायचं। आपली अगर तेवढी परिस्थिती आहे तर द्यायचं आपण का, पण त्यांना दूर नाही करायचं। दूर अगर आपल्याजवळ काही नसलं तरी आपण बसून अगर त्यांच्या प्रेमाचा एक हातही ठेवला तरी ते त्यांना पुष्कळ आहे, त्यांना समाधान वाटतं। त्यावरच एकच आहे की मला पहिलेपासून ध्यान करायची सवय आहे। मी मेडिटेशन करत राहतो। मेडिटेशन करता करता ना मन एकदम शून्य ठेवायचं। मनामध्ये हे दिसले तर प्रेमाने पाहायचं त्यांच्याकडे। प्रेमाने पाहिलं आपण तर तेही समजतात की यांच्यामुळे आम्हाला काही धोका नाही आहे। हळूहळू ते आपले मित्र बनतात आणि मित्रताशिवाय मला नाही वाटत दुसरी काही गोष्ट नाही। मित्रही केव्हाही कामात येतो, आपण मित्रांच्या कामात येतो। मित्र सर्वस्वी राहतात। साध्या आपण जसं बोलतो तसं तेही बोलतात। त्यांच्या आवाजावरून आपल्याला समजायला लागते की यांनी काय बोललं असेल, आता त्याला राग आला काय झालं। कुणाला अगर काही दिलं नाही तर तो आता असे झालेले आहेत की अगर नाही दिलं तरी त्याला माहित आहे की मला बरोबर मिळेल। नाही तर यांच्यामध्ये कसं असते की आपण अगर असं टाकलं ना भांडण करतात ते, पहिले अगर आला तर तो पहिलेच करेल, पण हे नाही करत। हे एकदम शांत राहतात। त्यांना माहित आहे मला यांच्यासोबत राहून तर पुष्कळ वेळ झालेला आहे, तर यांच्या आवडीनिवडी त्यांचा जपतो मी। विशेष पक्षी हे गार्डन मध्ये भारद्वाज नावाचा पक्षी होता, तो आता कमी झालेला आहे इथे का। ऊटपॅकर कमी झालेले आहेत। एक टायगर पक्षी म्हणतात तेही कमी झालेला आहे। पहिले तर जेव्हा लॉकडाऊन होतं त्यावेळेस सारस यायचे, मोर यायचे, ससे यायचे आणि जवळ बसायचे। त्यावेळेस एकच आहे की फक्त मीच एकटा होतो इथे, बाकी तर कोणाला परमिशन नव्हती होणार। पण प्रशासनाने त्या कोरोना काळामध्ये थोडीशी परमिशन दिली तर त्यांचा आभारी आहे मी। मला सर्व दिवस सारखे, ऊन असो पाऊस असो सर्व दिवस मला सारखे आहे।